मावशीच्या चेहऱ्यावर चिंता पाहून नसीमा खातून कोड्यात पडली. तिने विचारले, मावशी काय झाले? कसली काळजी करतेस? काय सांगू तुला, सोनू घर सोडून गेलाय आणि माझा फोनच उचलत नाही. काही बोलत नाही. काय करावे मला कळत नाही. मावशीने एका दमात काळजीचे कारण सांगितले. नसीमाच्या मावशीचा मुलगा मोहम्मद सोनू हा अवघा 15 वर्षाचा युवक होता. घरात आईशी काहीतरी वाद झाला आणि तो घरातून पळून गेला. तो कुठे गेला, कोणाकडे गेला याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्याची आई वारंवार त्याला कॉल करत होती, पण तो काही कॉल रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे तिने नसीमाला गळ घातली. तू तरी सोनूला फोन कर. हे बघून नसीमाने आपल्या मोबाईलवरून त्याला कॉल केला. काही सेकंदातच त्याने कॉल रिसीव्ह केला. ती लगेच म्हणाली, हॅलो सोनू, मी नसीमा दीदी बोलते. तिकडून तोही बोलू लागला. त्याच्या बोलण्यावरून तो केरळला गेला असून एका ठिकाणी नोकरी करू लागल्याचे समजले. त्याने उत्तर दिल्याने त्याच्या आईला बरे वाटले, पण तो आईच्या कॉलला प्रतिसाद देत नसल्यामुळे ती नसीमाकडे यायची. मग नसीमा सोनूला कॉल करून विचारपूस करायची. हळूहळू सोनू आणि नसीमा यांच्यातील बोलणे वाढत गेले. बिहार राज्यातील झांझरपूर येथील भगवतीपूर येथे नसीमा खातून तिच्या परिवारासह राहत होती. ती तिचा नवरा मोहम्मद माशुका आणि 3 लहान मुले असा हा परिवार होता. नसीमा विवाहित होती. 3 मुलांची आई होती. तर सोनू अवघा 15 वर्षाचा होता. पण दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमली. नवरा माशुक कामावर गेला की एकटा बसलेल्या नसीमाला सोनू एक टाइमपासच झाला होता. रिकामा वेळ असला की ती त्याला फोन करायची आणि तासन तास दोघे गप्पा मारायचे. बहीण भावांच्या नात्या पलीकडे जात वयाची बंधने पार करत त्यांच्यात मैत्री झाली. ही मैत्री पाहता पाहता चावटपणाकडे गेली. तो तिला रोमॅन्टिक कविता पाठवू लागला. ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघांमध्ये चांगली जवळीक निर्माण झाली. व्हॉट्सॲपवर चॅटिंग रंगू लागली. तिचे डीपी बघून तो कमेंट करू लागला. ती त्याच्या फोटोंना लाईक करत होती. एक दिवस त्याने तिला कॉल केल्याबरोबर विचारले, दीदी डीपी का लगेच बदलला? ती म्हणाली, अरे तो फोटो चुकून अपलोड झाला होता. तो म्हणाला, मस्त फोटो होता, मला तर खूप आवडला, पण सेव्ह करण्याआधीच तू डिलीट करून टाकला. ती म्हणाली, माझे फोटो सेव्ह कशाला करतोस? तो म्हणाला, मस्त वाटते तुझे फोटो बघताना, किती भारी दिसतीस माहीत आहे का तू फोटोमध्ये. त्याने केलेल्या स्तुतीने ती सुखावली. गालातल्या गालात हसत म्हणाली, इतके काय आहे रे फोटोत? माझे वय झाले की आता 3 मुले आहेत मला. तुला बघितले तर कोणालाच खरे वाटणार नाही तू 3 मुलांची आई आहेस. इतकी मस्त दिसतेस. आणि त्याने चावटपणे बोलणे करून तिच्याकडून तो फोटो मागून घेतला. तो फोटो पाहून सोनूच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तो हरकून गेला. कधी एकदा गावी येतो असे त्याला झाले होते. त्याने तिला मेसेज केला, मला गावी परत यावे वाटते दीदी. तिने मेसेज पाहिला. तिनेही रिप्लाय दिला, तू लवकर ये, सगळी तुझी वाट पाहत आहेत. तिने सोनू गावी परत येणार असल्याचे मावशीला सांगितले. आपला मुलगा परत येणार हे ऐकून तिला आनंद झाला. पण तिला माहीत नव्हते की तिचा लाडका मुलगा मावस बहिणीच्याच प्रेमात पडला आहे. सोनू गावी आला तसा तो लगेचच नसीमाला भेटायला आला. नसीमाला पाहताच तो तिला बिलगला. तिनेही त्याला मिठीत घेतले. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे होते. पण त्या मिठीतील भावना मात्र वेगळीच असल्याची जाणीव तिला झाली. त्याने तिच्या कमरेभोवती घट्ट विळखा घातला. तिच्या मानेवर तो ओठ घासू लागला होता. तिच्या मनात चलबिचल झाली. ही भावाची मिठी नाही हे लक्षात येऊनही तिने त्याला प्रतिसाद दिला. थांब, चहा करते असे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. काही क्षणात तोही तिच्या पाठोपाठ आत गेला. कसलाही विचार न करता पाठीमागून तिला मिठी मारली. ती भांबावली. अरे हे काय करतोयस असे म्हणून त्याला बाजूला ढकलले. ती त्याला बाजूला ढकलू लागली, पण तो काही तिला सोडत नव्हता. आता तो बाहेरच्या खोलीत जाऊन बसला. तिने त्याला चहा वगैरे दिला. गप्पा मारत ते दोघे बसले. तो वेगळ्याच नजरेने बघत असल्याचे तिला जाणवले. तिला ते खटकत असले तरी दुसरीकडे तिचे मन मात्र आनंदित होत होते. इतक्या कोवळ्या पोराला आपण आवडतो या विचाराने ती मनातून सुखावली होती. तिचा नवरा आला तेव्हा सोनू निघून गेला. रात्रभर नसीमाला सोनूच्या स्पर्शाची आठवण येत होती.
तरण्याबाण टणक शरीराचा रासवट स्पर्श तिच्या मनात वासनेची आग पेटवत होता. तिकडे सोनूही घाया झाला होता. नसीमाच्या मुलायम गुबगुबीत उबदार देहाच्या स्पर्शाने त्याचा संयमच संपला होता. दोघेही रात्रभर वासनेच्या आगीत होरपळत राहिले. कधी एकदा दिवस उगवतो आणि एकमेकांना पाहतो असे त्यांना झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारच्या नीरव शांततेचा गैरफायदा घेण्याचे त्याने ठरवले. तो मनात वासना घेऊन तिच्याकडे गेला. तिने उत्तेजित मनाने त्याचे स्वागत केले. दोघांच्या मनात पेटलेल्या वासनेच्या वणव्यात नात्याची, वयाची, नीतीची बंधने पार जळून खाक झाली होती. लहान मुले तिने बाहेर खेळायला पाठवली आणि सोनूला मिठीत घेतले. पुढे काय होणार याची तिला जाणीव होती. त्यासाठी तीही तयारच होती आणि त्या दोघांनी कपडे काढून तेथेच कामक्रीडा चालू केली. नात्याने मावस बहीण भाऊ असणारे हे दोघे वासनेच्या गर्दीत बुडून गेले. तो 15 वर्षाचा युवक होता तर ती 27 वर्षाची विवाहिता होती. पण त्यांना कशाचेच भान उरले नव्हते. एकमेकांना वरबाडत त्यांनी मनसोक्त शरीर सुख घेतले. दोघेही वासना शांत करून एकमेकांच्या कुशीत विसावले. काही वेळाने ते बाजूला झाले, पण भोगलेले सुख त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. त्यांना या सुखाची चटकच लागली होती. तो संधी मिळाली की तिच्या घरी येत होता, तिच्याशी चाळे करत होता. त्यांच्यातील नात्याचा विचार करून कोणाला काही वाटत नव्हते. पण तो वयाने लहान असल्याने आपण कोणासमोर काय चाळे करतो याची त्याला जाणीव नव्हती. उलट एक मदमस्त बाई भोगायला मिळते जे इतरांनाही कळावे असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याचे वागणे तिच्या नवऱ्याला खटकू लागले. तसेच त्याच्या घरच्यांनाही संशय येऊ लागला होता. तिच्या आईला या प्रकरणाचा अंदाज आला. तेव्हा तिने मुलीची कान उघडणी करण्याऐवजी तिला साथ द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नसीमाचे अनैतिक संबंध वाढत गेले. तिचा नवरा संशयामुळे तिच्यावर पाळत ठेवून होता. तिच्या अनैतिक संबंधाबद्दल त्याची जेव्हा खात्री झाली तेव्हा त्याने तिला फैलावर घेतले. तसेच सोनूला घरात यायला, नसीमाला भेटण्याला मनाई केली. नसीमा आणि सोनू यांची भेट होणे बंद झाल्याने ते दोघेही बेचैन झाले होते. आपले मिलन व्हायचे असेल तर अडसर दूर केला पाहिजे यावर त्या दोघांचे एकमत झाले. नसीमाने सोनूला सांगितले की काही कर, पण नवऱ्याचा म्हणजे माशूकचा अडथळा बाजूला कर. तिच्यासाठी तोही तिच्या पतीचा काटा काढण्यास तयार झाला. ती, तिची आई, तो आणि यांनी मिळून कट रचला. या कटात त्यांनी इक्राम, बरकत, उज्जेर या 3 मित्रांना सामील करून घेतले. त्यांनी रचलेल्या कटाप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर रोजी सोनूने माशूकला गाठले. सायंकाळचा सुमार होता. सोनूने त्याला दारू पिण्यासाठी येणार का असे विचारले. तेव्हा माशूक तयार झाला. दारूसाठी तो त्या युवकांच्या टोळीत सामील झाला. ही संधी साधून सोनू, इक्राम, बरकत, उज्जेर हे माशूकला घेऊन परिसरातील निर्जन ठिकाणी गेले. माशूक दारूचा व्यसनी होता. दारू मिळाली की त्याला कशाचे भान राहत नव्हते. सोनूबद्दल त्याला संशय असला तरी त्याने दिलेली दारू तो डोसत बसला. त्यांनी त्याला भरपूर दारू पाजली. तो नशेत चूर झाल्यानंतर त्यांनी त्याला मोटरसायकलवर घेतले. त्याला घेऊन ते चौघे मेहत पुलावर आले. तो परिसर पूर्णपणे निर्जन होता. त्यांना ती जागा खून करण्यासाठी योग्य वाटली. मग त्यांनी त्याला मोटरसायकलवरून उतरवले आणि फरफटत रस्त्याच्या कडेला नेले. तिथे झाडाच्या आडोशाला घेऊन धारदार शस्त्रांनी वार करून त्या चौकडीने त्याचा खून केला. मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी माशूकचा मृतदेह सापडला, पण त्याची ओळख पटवणे आवश्यक होते. त्यासाठी पोलिसांनी अनेक मार्गाचा अवलंब केला. अखेरीस तो मृतदेह भगवतीपूर येथील मोहम्मद माशूक याचा असल्याचे उघड झाले. पण तो मृतदेह माशूकची सासरवाडी भैरवस्थान या गावालगत पडला होता. त्यामुळे पहिली संशयाची सुई त्याच्या सासरच्या लोकांवर, अर्थात नसीमाच्या माहेरच्या लोकांवर फिरू लागली. पोलिसांनी विविध स्तरावर तपास केला. तेव्हा नसीमाचा मावस भाऊ तिला भेटायला नेहमी जात येत असल्याची माहिती उघड झाली. तसेच घटनेच्या दिवशी सोनू आणि माशूक यांना काही लोकांनी एकत्र पाहिले होते. हा धागा पकडून पोलिसांनी सोनूला चौकशीसाठी बोलावले. या चौकशीत त्याने पोलिसांना वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण तो विसंगत माहितीमुळेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अखेरीस त्याला कबुली देण्याशिवाय पर्याय उरला नाही.
त्याने हा खून नसीमाच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले. तसेच तिची आई या कटात सहभागी असल्याची माहिती दिली. तसेच साथीदारांची नावे सांगितली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नसीमा, तिची आई, सोनू आणि त्याचे 3 मित्र असा 6 जणांवर गुन्हा दाखल करून त्या 6 जणांना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.